विठ्ठलाची वारी विठुरायाकडं विठ्ठल नामाचा गजर करत करत निघाली आणि आमची ही मित्रमंडळी विठ्ठल 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 करत जणू नाचायलाच लागली. रामकृष्ण हरी मंडळी सुरुवात झाली आजच्या दिवसाची आणि हे चक्रीवादळ चक्रीदंडाच्या सुरुवातीनं व्यायाम आपला सुरू झाला आणि दिवसाची सुरुवात झाली. हे आमचं चिमुकलं. अनुकरणप्रिय सगळीच माणसं असतात म्हणतात ते हेच. आज व्यायामाची सुरुवात चांगल्या पद्धतीनं सुरू झाली. आमचे स्पोर्ट टीचर सगळ्यांचा व्यायाम करून घेतच होते आणि इकडं वारी निघाली होती मनशुद्धीसाठी आणि इकडं मात्र वारी आमची चालली होती शरीर शुद्धीची. सुरुवातच शुद्धीकरणाला. चांगल्या पद्धतीचा व्यायाम झालाच आणि संध्याकाळी वाढदिवस सुरू झाला. आज जयदीप याचा वाढदिवस. जसं की आपण आता जयदीप दादाला आता आपण वाढदिवस शुभेच्छा दिल्या तसंच आता यानंतर आपल्या शाळेतले विद्यार्थी त्यांच्या मनोबल व्यक्त करते म्हणजे त्याच्याबद्दल मनोबल व्यक्त करतील. सर्वप्रथम मी इयत्ता सातवी वर्गातील आदित्य दादाला. जयदीप दादा खूप छान आहे. तो आधी शाळेत आला तेव्हा तो खूप रडायचा मला तरी जायचं म्हणून. पण आता तो सगळ्यांना सांगतो की आपले सरच हे आपले आई वडील आहेत. आपल्या शाळेमध्ये जयदीप पुजारी याचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी वाढदिवसाला शुभेच्छा दिला. त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर तो पहिल्या दिवशी खूप माणूस पोरांच्या मिसळायचा म्हणजे बोलायचं नाही काय नाही की एकटा सारखं राहायचा. थोडं जास्ती यायची जवळ तरी पण जवळ येत नव्हतं. सांगितलेला पोरांच्या तर आंबा दिसतो मग तू तर ठेवून काढायचा आणि परत जसं एक वाढदिवस आहे प्रथम त्याला आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. आल्या पहिल्यांदा मला तो म्हणला तिथं काय कशी हात हे जेवताना बोट काढ लागतात ना एक चपातीला अर्धी हे ती म्हणत होता कसं काढायचं. तर मी म्हणत होतो एकला चपाती आवडते शब्द बोलत आहे रामकृष्ण हरी. वा. So my friend name is Jaydeep. Today I have a birthday. So let's wish him. So my friend name is Jaydeep. Today is birthday and he come in school. He was crying because he didn't leave his parents alone. When he's crying, I say him don't cry. I also cry. So he understand and after few days he will remember my words and I know about that. And today happy? Huh? Today happy? Yes. And today his birthday. Her parents are come here and he will be so happy at this time. And you happy? Your friend? Me is always happy and my friend is always happy because his parents have come. Yes. Very good. पोरांमध्ये सरांनी त्याला मिक्स व्हायला सांगितलं तेव्हा तो एकामेकांशी बोलू लागला खेळू लागला तेव्हापासून त्याला इथे करमायला लागलं. आणि याच तुम्हाला जयदीप दादा विषयी काय आल्या तो रडत होता. आज मग पुन्हा सरांनी समजावून सांगितलं तू माझ्याकडून जयदीप दादाला बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान. 15 वर्षात पदार्पण केलं. पहिल्यांदा मी त्याला त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आज मी त्याला आमच्या घरातून कुठेही बाहेर गेलो नाही पण पहिल्यांदाच आमच्याकडे सर आले. सरांनी आम्हाला समजून सांगितलं की एकदा तुम्ही आमच्या संस्थेत तुमच्या मुलाला देऊन पहा तर नंतर तुम्हाला त्याच्यात बदल टप्प्याटप्प्यानं जाणवेल
1 वर्ष 2 वर्षे त्याला म्हणजे त्याच्या पुढील आयुष्यात जी काही उपयोगी ज्ञान आहे ते ज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याच्यात आता महिना झालेला नाही, अजून 15 दिवस झाले. 15 दिवसात त्याच्यात जो बदल झाला या तो बदल आम्हाला आवडला. काय तर असेच लक्ष सगळ्या मुलांच्यावर ठेवून तुम्ही संस्थेचं नाव उज्ज्वल करावं हे तुम्हाला मी त्याचा वडील म्हणून तुम्हाला भावी तुमच्या संस्थेच्या वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो. पूर्व पुण्याईचं संचित घेऊन आलेला कर्ण कवच कुंडलासह. आणि इथं मात्र आमच्या जयदीप पूर्व पुण्याईचं पुण्य घेऊन संचित घेऊन आईवडिलांची छाया पाठीशी कायम घेत होता. बापानं दिलेल्या शुभेच्छा काळीच पोराचा सोपा एवढं झालं. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, औक्षवंत केलं आणि आईनं निशब्दानं भरभरून प्रेम दिलं. टेस्ट मित्रमंडळी आणि सगळे सोयरे सगळे जमलेले. इथं मात्र एक चोरी व्हायला लागलेली. कुणाचंच लक्ष नाही असं बघून हळूच पेढा घेतला आणि निघून गेला. मांजराला वाटतं दूध पिताना कुणीच नाही पाहिलं. आपल्या शाळेतला आदित्य जाधव याचा RTSC परीक्षेत राज्यात 8वा क्रमांक आलेला त्याचा सत्कार समारंभ पालकांच्या हस्तेच पार पडला. आणि पाठीमागं जल्लोष, अगदी जल्लोष. आणि पुन्हा काय वाढदिवस आणि हे बक्षीस याचं मनोरंजन तर होणारच आणि सेलिब्रेशन तर ठरलेलंच. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा. पुन्हा भेटू नवीन दिवसासह, नवीन विचारानं आणि विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी, समाज घडवण्यासाठी. रामकृष्ण हरी.